मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजोळ, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल नावे एक छोटासा दवाखाना चालवत आहे. मित्रांनो, ज्या पुरुषांना लैंगिक समस्या असते म्हणजेच लिंगामध्ये ताठरता न येणे, स्टॅमिना नसणे, त्वरित शीघ्रपतन होणे किंवा मूलबाळ न होणे, स्पर्म कमी असणे, यावर खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे. मित्रांनो, जर तुम्हाला लैंगिक समस्या असेल तर तुम्हाला मी एकच सांगतो, इतर ठिकाणी पैसे वाया घालवू नका. तुम्ही जेव्हा अशा डॉक्टरवर उपचार घेण्यासाठी आपण जातात त्यावेळेस हे डॉक्टर लोक तुम्हाला 1 महिन्याच्या पहिल्यांदा औषध देतात. त्याच्यासाठी 9,000 10,000 जी काही रक्कम असेल ते तुम्हाला तुमच्याकडून घेऊन तुम्हाला उपचार करतात. ते सांगतात की पुढच्या महिन्यामध्ये या, पुन्हा सांगतात या, परत या, परत या, परत या. प्रत्येक वेळेस हे तुमच्याकडून पैशाची आकारणी करतात. जेव्हा तुम्ही ह्यांना म्हणता की डॉक्टर साहेब किती दिवस गोळ्या खावा लागतील, त्यावेळेस म्हणतात तुम्हाला कायमची गोळ्या घ्यावी लागतील. तर मित्रांनो, हे शरीर आहे, हे काय कोणती भट्टी नाहीये की त्याच्यामध्ये रोज गोळ्या औषधं खा आणि संभोग करा म्हणून. तर मित्रांनो, एकच सांगतो, अशा डॉक्टर उपचार घेऊ नका. तुम्हाला जर असं वाटत असेल की कायमस्वरूपी बरं व्हायचं आहे आणि मला कायमस्वरूपी गोळ्या खायच्या नाहीत, तर तुम्हाला एकमेव पर्याय डॉक्टर त्र्यंबके. जर तुम्हाला काही लैंगिक समस्या असेल तर फक्त एकदा येऊन दाखवा. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, तुमचं आरोग्य, तुमची लैंगिक समस्या पूर्णपणे व्यवस्थित करून कायमची टाकेन. मित्रांनो, मी आपल्यासाठी एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलेला आहे. त्या विषयाचं नाव आहे, ज्या पुरुषांचं सिमेन म्हणजेच वीर्य पातळ असतं, त्याची क्वालिटी व क्वांटिटी व्यवस्थित नसते, किंवा ज्यांना त्वरित शीघ्रपतन होतं, याविषयी मी आज बोलणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या, मानवाच्या उत्पत्तीसाठी सिमेन हे खूप आवश्यक असतं. मित्रांनो, पहिली गोष्ट, आपल्या शरीरामध्ये सर्वात जर महत्वाचा घटक असेल मानव निर्मितीसाठी, तर त्या घटकाचं नाव आहे सिमेन. मित्रांनो, आपण ज्यावेळेस शरीर संबंध करतो किंवा आपण ज्यावेळेस हस्तमैथुन करतो, तेव्हा आपल्या लिंगातून एक पांढरा द्रव्य बाहेर पडतो, त्यालाच आपण वीर्य म्हणतो किंवा सिमेन म्हणतो. मित्रांनो, ज्याचं सिमेन म्हणजे ज्याचं वीर्य चांगलं असतं तोच ताकदवर असतो, आणि ज्याचं शरीर ताकदवर असतं तोच त्याचंच शरीर चांगलं सिमेन म्हणजे वीर्य तयार करू शकतो. त्यामुळे मित्रांनो, हे सिमेन म्हणजे नेमकं काय, व सिमेन जर तुमचं खराब असेल, त्याची क्वालिटी खराब असेल, त्याची क्वांटिटी खराब असेल, किंवा अति पातळ असेल किंवा अति घट्ट असेल, किंवा ज्या मुलाला आपल्याला जन्म द्यायचा आहे किंवा लग्न केल्यानंतर जर आपल्याला बाप बनायचं असेल, तर सर्वात महत्वाचा घटक असतो तो सिमेन. पण जर त्याची क्वालिटी क्वांटिटी खराब असेल तर तुम्ही मुलाला जीवदान म्हणजे जन्म देऊ शकत नाही. तर पहिली गोष्ट, सिमेन म्हणजे काय हे समजून घ्या. मित्रांनो, आपल्या शरीरामधून हा येणारा एक द्रव्य घटक आहे. तो तयार कुठे होतो, तर प्रोस्टेट ग्लँडमध्ये, बुल्बोयुरेथ्रल ग्लँडमध्ये व सेमायनल व्हेसायकल या ठिकाणी. ज्यावेळेस आपण शरीर संबंध करतो त्यावेळेस किंवा हस्तमैथुन करतो त्यावेळेस आपल्या शरीरातून जो लिक्विड भाग येतो, हे सिमेन बाहेर येताना त्याच्याबरोबर स्पर्मही बाहेर येतात. स्पर्म हे कुठे तयार होतात, तर टेस्टिसमध्ये. आणि टेस्टिसमध्ये स्पर्म कुठून तयार होतात, तर लिगिड नावाच्या सेल पासून. आणि हे स्पर्म कशापासून टेस्टी तयार करते, टेस्टोस्टेरॉन पासून. आणि टेस्टोस्टेरॉन कशापासून तयार होतं, तर कोलेस्ट्रॉल पासून. मित्रांनो, परमेश्वराने अशी काही व्यवस्था करून ठेवलेली आहे की स्पर्म आपल्या टेस्टिसमध्ये जिवंत तयार होतात, आणि ह्या स्पर्म पासूनच स्त्रीला दिवस जातात व मुलाचा जन्म होतो. मित्रांनो, परमेश्वराची कृपा आहे की परमेश्वराने सर्व गोष्टी आपल्या शरीरामध्ये
तयार करण्यासाठी तयारी केलेल्या आहेत. मित्रांनो, हे जे वीर्य असतं म्हणजे सिमेन असतं, याच्यामध्ये म्युकस असतं, ह्याच्यामध्ये फ्रुक्टोज असतं, ह्याच्यामध्ये पाणी असतं व ह्याच्यामध्ये स्पर्म असतात. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या, जर तुमचं सिमेन खराब असेल, इन्फेक्टेड असेल, तर तुम्ही मुलाला व्यवस्थित जन्म देऊ शकणार नाहीत. त्यामुळं सिमेनची क्वांटिटी व क्वालिटी ही चांगली असणं खूप गरजेचं असतं. जर त्याची मोटॅलिटी व्यवस्थित नसेल, स्पर्मची हालचाल व्यवस्थित नसेल, स्पर्मचं डोकं, मान, धड, शेपूट जर व्यवस्थित नसेल, तर तुमच्या मुंडीला दिवस जाणार नाहीत. त्यामुळं जर तुम्हाला असं वाटत असेल की सिमेन चांगलं राहिलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं शरीर चांगलं ठेवणं गरजेचं असतं. आता शरीर चांगलं ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्ही अन्न खाता ते व्यवस्थित खाल्लं पाहिजे, म्हणजे डाएट प्लॅन तुमचा व्यवस्थित असला पाहिजे. अनेक लोक नको ते गोष्टी त्या पोटामध्ये टाकतात. मित्रांनो, पोट म्हणजे काय कचरा कुंडी नाहीये. त्याच्यामध्ये जर तुम्ही हेल्दी डाएट टाकला तर शरीर तुमचं निरोगी राहील, आणि शरीर निरोगी राहिलं तर तुमचं सीमनही व्यवस्थित तयार होईल, तुमचे स्पर्मही व्यवस्थित तयार होतील. कारण की सीमेन, स्पर्म हे हेल्दी राहण्यासाठी तुम्ही योग्य ते फॅट्सचं सेवन केलं पाहिजे, योग्य त्या कार्बोहायड्रेटचं सेवन केलं पाहिजे, योग्य ते प्रोटीनचं सेवन केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मल्टीव्हिटॅमिन्स लागतात, जे व्हिटॅमिन्स लागतात, जीवनसत्व लागतात, याचं सेवन केलं पाहिजे. जर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित डाएट घेतला, व्यवस्थित एक्सरसाइज केली, टेन्शन फ्री लाईफ जगले, तर तुमचं सिमेन हे चांगलं तयार होईल. मित्रांनो, अनेक लोक हे बाप बनू शकत नाही. ह्याचं कारण काय? सिमेन व्यवस्थित नसतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की सिमेन व्यवस्थित असावं, तर शरीराची काळजी घ्या. त्यामुळं तुमचं जर सिमेन व्यवस्थित नसेल, तुमचं स्पर्म काउंट व्यवस्थित नसेल, तर मित्रांनो, आपण जर योग्य उपचार घेतला तर स्पर्म काउंट वाढतो, तुमचं सिमेनही व्यवस्थित होतं. काही गोळ्या औषधांचा कोर्स करा, महत्त्वाच्या तपासण्या करा. यामुळे सिमेन अनालिसिस केलं तर ह्या गोष्टी आपल्याला समोरासमोर दिसतात. त्यामुळे आपल्याला नेमकं उपचार काय करावं हे आपल्याला समजतं. तर मित्रांनो, जर तुमचं सिमेन क्वालिटी खराब असेल तर आता काळजी करू नका. तुम्ही फक्त एक वेळ माझ्याकडे या. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, सिमेन तुमचं चांगलं तयार होईल म्हणजे होईल. त्यामुळं एक गोष्ट ध्यानात घ्या, जर तुम्ही योग्य डॉक्टरकडे गेला तर तुमचा पैसाही वाचल, तुम्हाला योग्य ट्रीटमेंटही भेटेल. कारण की मित्रांनो, जे सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर आजकाल या महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा इतर ठिकाणी आहेत, तर ते तुम्हाला खूप गोड बोलतात, तुम्हाला पुन्हा पुन्हा उपचाराला बोलवतात. तुम्ही ज्याही डॉक्टरकडे जाता, तुम्ही त्याला विचारा की तुमच्याकडे किती वेळेस यावं लागेल. तो सांगा की 1 महिन्यावर औषध घेऊन पाहू. पण मित्रांनो, 1 महिनाभर औषध घेऊनही तुम्हाला बरं वाटू शकत नाही. जेव्हा तुमच्या गोळ्या संपतात त्यावेळेस तुम्हाला बरं वाटणे, ह्याला मी बरं वाटणे म्हणतो. त्यामुळं तुम्ही डॉक्टरांशी व्यवस्थित बोला, ते काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष द्या. आणि जो डॉक्टर तुम्हाला दर महिन्याला बोलवतोय त्याच्याकडे बिलकुल उपचार करण्यात जाऊ नका. मित्रांनो, मी डॉक्टर आहे, डॉक्टरीमध्ये काय चालते मला चांगलं माहिती आहे. तुमचे पैसे वाया जाऊ नये ही माझी भावना आहे. त्यामुळं जो डॉक्टर फक्त म्हणतो की नाही एकदाच यायचंय, तुम्ही एकदाच गोळ्या औषध घ्या, तुम्हाला बरं वाटेल, त्याच्याकडेच उपचार घ्या. कारण की हे लोक विनाकारण केमिकलच्या गोळ्या सतत खायला लावतात व शरीराचा नाश करून टाकतात. तर अशा डॉक्टरांच्या नादी लागू नका. मित्रांनो, अनेक लोकांना शीघ्रपतनचा त्रास होतो. शीघ्रपतनचा त्रास का होतो याचे बरेच कारणे आहेत. त्यासाठी ज्या महत्वाच्या तपासण्या असतात त्या करून घ्या. सिमेनची तपासणी करून घ्या, पेनिसची तपासणी करून घ्या, म्हणजे लिंगाची तपासणी करून घ्या, स्क्वार्टमची तपासणी करून घ्या, तिथे स्किनची तपासणी करून घ्या, हार्मोनलची तपासणी करून घ्या. कारण की ज्यांना शीघ्रपतनचा त्रास होतो त्यांच्यामध्ये जेव्हा ते आपल्या पार्टनरच्या योनीमध्ये आपलं पेनिस 1-2दा मागं पुढं करतात की त्वरित ते डिस्चार्ज होतात. त्यामुळं पार्टनरचाही मूड जातो व आपलाही मूड जातो, आणि मूड गेल्यामुळे आपली मानसिकता बिघडते. जर तुम्हाला शीघ्रपतनचा त्रास असेल, काळजी करू नका. हा काय खूप मोठा आजार नाहीये. त्यामुळं
तुम्ही या उपचार घ्या. शीघ्रपतनापासूनही मी तुम्हाला मुक्त करून टाकेन म्हणजे टाकेन. मित्रांनो, तुमच्याकडे जर काय पहिलेच रिपोर्ट असतील तर ते मला जरूर दाखवा, पण माझ्याकडे आल्यानंतरही तुम्हाला रिपोर्ट करावी लागतील, कारण की मी कोणत्याही पुराव्याशिवाय कोणाही ट्रीटमेंट करत नाही. आणि लोक मित्रांनो ऑनलाईन मला औषधं मागतात, तर सर्वांना विनंती आहे, पुन्हा पुन्हा सांगतो, ऑनलाईन औषध मी कोणाला देत नाही. कारण की तुम्हाला खरंच आजार झालाय की नाही हे पाहणं गरजेचं असतं. कारण की आजार दोन प्रकारचे असतात, एक ऑर्गॅनिक असतो, एक सायकोजेनिक असतो. जर तुम्ही सायकोजेनिक आजार असाल तर त्याचे मेडिसिन वेगळे असतात, ऑर्गॅनिक असेल तर त्याचे मेडिसिन वेगळे असतात. त्याच्यामुळे अंदाजे अशी औषधं काय घेऊ नका. आणि लिंगामध्ये ताठरता येण्यासाठी अंदाजे औषध घेणं हे चुकीचं आहे. स्पर्म काउंट वाढण्यासाठी अंदाजे औषध घेणे हे चुकीचं आहे. मित्रांनो, अनेक डॉक्टर लोक व्यावसायिक बनलेले आहेत, त्यांना तुमचं काही घेणं नाही, बरे झाले काय नाही झाले काय पैसे वाढण्याशी मतलब. त्यामुळे अशा डॉक्टर लोकांच्या नादी लागू नका. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो का तुमचे कष्टाचे पैसे असतात, ते कष्टाचे पैसे वाया जाऊन एवढीच माझी भावना आहे. शेवटी तुम्हाला अशा डॉक्टर उपचार घ्यायचा असेल तर जरूर घ्या. पैसा शेवटी तुमचा आहे, अनुभव पण तुम्हाला येऊ द्या. तुम्हाला जर चांगला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त माझ्याकडे या. एक वेळ यायचे गाव मित्रांनो, मी तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला जो आजार झाला त्यापासून बरं करून टाकेन. मित्रांनो, 30 वर्षाचा अनुभव आहे. 30 वर्षामध्ये अनेक लोकांना बरं केलेलं आहे. माझ्या अनुभवाचा फायदा तुम्ही घ्या. तुम्हाला चांगलं बरं वाटेल म्हणजे बरं वाटेल. मित्रांनो, जर तुम्हाला उपचार घ्यायचा असेल तर माझा फोन नंबर आहे 9890843665. यावर तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कधी कॉल करू शकता. रविवारचा दवाखाना माझा बंद असतो. सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत दवाखाना चालू असतो. आपण येऊन डायरेक्ट माझ्याकडे येऊ शकता किंवा फोन लावून उपचार कधी यायचं हे विचारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा व आतापर्यंत लाईक केलं असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा. व खात्रीशीर उपचार घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्याकडे या. मी तुम्हाला खात्रीशीर बरं करून टाकेन म्हणजे टाकन. मित्रांनो, असेच व्हिडिओ माझे पाहत चालत चला. आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करा. रजा घेतो. नमस्कार.